जय सेवा जय जवाहर. मी मिलिंद लक्ष्मण कुतीर, आदिवासी जमातीतील एक हलबी या उपजातीतील विद्यार्थी. कचारगड या विषयावर एक छोटासा ब्लॉग बनवलेला आहे, तर तो तुम्ही पूर्णपणे बघा आणि त्याच्यावर प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. कचारगड हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यामध्ये सालेकशा तालुक्यामध्ये बसलेले आहे. गोंदियावरून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण निसर्ग संपूर्ण आणि दंडकारण्य जंगलामध्ये बसलेले आहे. आदिवासीमधील गोंड जमातीतील सगळ्यात मोठा कुलदेवताचे देवस्थान म्हणून याच्याकडे बघितले जाते. गोंदिया जिल्ह्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणाला नक्षलग्रस्त प्रदेश म्हणून सुद्धा ओळखले जाते. पण हे ठिकाण जैवविविधतेने नटल्यामुळे आश्चर्य सुद्धा बनलेलं आहे. गोंड आदिवासी देवतेमुळे हा प्रदेश एक प्रमुख आकर्षण बनला आहे. फेब्रुवारी माघी महिन्याला इथे दरवर्षी तीर्थक्षेत्र भरते आणि हजारो भाविक येतात. कचारगड पोहोचल्यावर आपल्याला घनदाट जंगलाने वेढलेल्या हिरव्यागार पर्वतरांगा दिसतात आणि सोबतच मोठ्या दगडांनी बनलेले पर्वत दिसतात. सुरुवातीला या ठिकाणी सल्हार शक्ती स्तंभ भेटते आणि सोबतच पारिकापार लिंगो दाई कंकालीचे एक मंदिर दिसते. त्या ठिकाणी सगळे भाविक येऊन पूजा करतात. आदिवासी संस्कृतीमध्ये जल, जंगल, जमीन याला खूप जास्त महत्त्व दिले जाते, त्यामुळे या ठिकाणी कोणतीही जंगलतोड होत नाही. कचारगडमध्ये औषधी गुणधर्म असलेले वनस्पती सुद्धा आढळतात, ज्याचा येथील स्थानिक आदिवासी लोकांना भरपूर फायदा होतो आणि हेच आदिवासी लोक त्या वनस्पतीला एकदम जपून ठेवतात. हे ठिकाण ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा खूप मोठं मानले जाते आणि सोबत धार्मिक दृष्ट्या सुद्धा मानले जाते. धार्मिक दृष्ट्या बोलायला गेलं तर या ठिकाणी प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक यात्रा भरते, जी की आदिवासीमध्ये सगळ्यात मोठी यात्रा मानली जाते. कचारगडमध्ये प्रवेश केल्यानंतर जसं जसं आपण समोर जातो तसं तसं आपल्याला या ठिकाणची वनस्पती आणि जे काही निसर्ग आहे ते अजून जास्त आकर्षित करतात. कचारगड हे ठिकाण 518 मीटर उंचीवर वसलेलं आहे आणि या ठिकाणी 2 लहान गुफा आणि एक मोठी गुफा आहे. जे लहान गुफा आहे त्याची उंची अंदाजे 10 फूट उंच आणि 12 फूट रुंद आणि दुसरी जी गुफा आहे ते 20 फूट अशा प्रकारच्या गुफा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. सुरुवातीला असलेल्या गुफांचे नाव हिरासुका पठारी आणि एक राणी गुफा अशा प्रकारचे मानले जाते. लहान गुफेच्या वरच्याच बाजूला असलेलं जो ठिकाण आहे त्याला शंभूगौरा असं म्हटले जाते आणि त्या ठिकाणून जर बघितलं तर एवढा सुंदर नजारा दिसते की आपला मन वेधून घेते. आता आम्ही आलो होतो राणी गुफामध्ये. या ठिकाणी आल्यावर खरोखरीच आपल्याला कळते की आपला आदिवासी संस्कृतीतील जो काही इतिहास आहे तो खूप मोठा कठोरपणे आजही उभा आहे आणि तो इथे येऊन आपल्याला कळूनच येते. लहान गुफेमध्ये आतल्या भागामध्ये बाबा जंगू आणि शंभू शेख यांचे देवस्थान भेटते आपल्याला आणि त्याच लहान गुफेच्या बाहेरील भागावरून जसं आपण बघितलं तर समोर एक मोठा कणकोवरकणे उभा असलेला हिरवगार पठार आपल्याला समोर दिसून येते. कचारगड हा गोंड धर्मातील 7 देवांपैकी एक प्रमुख देवता मानला जातो. हा देव रक्षणकर्ता, आरोग्यदाता आणि समृद्धी देणारा म्हणून सुद्धा ओळखले जाते. श्रद्धेनुसार कचारगड देव वाईट शक्तीपासून संरक्षण करतो आणि निसर्गाशी संतुलन राखतो. गुहेमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये धार्मिक पूजा, बळी आणि पारंपरिक विधी केली जातात. तिथे कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही, पण दगड, झाड आणि नैसर्गिक रचना यांनाच देवाचे रूप मानले जाते. आपल्या आदिवासी लोकांच्या मते कचारगड हे देवांचे आणि पूर्वजांचे निवासस्थान होतं आणि या ठिकाणी जी यात्रा भरवली जाते त्या यात्रेदरम्यान ढोल, वाद्य, नृत्य आणि गाण्यांद्वारे या देवांची पूजा केली जाते. काही लोक कचारगड देवाकडे मनोभावे नवस करतात आणि त्यांचे पारंपरिक नृत्य, ढोल नाच सादर करतात. या ठिकाणच्या घनदाट जंगलांमध्ये सागवन, तेंदू, मोह, बांबू, साल, बेर यासारख्या वनस्पती आढळून येतात आणि प्राणी विविधतेमध्ये या भागामध्ये हरिण, ससा, डुक्कर, अस्वल, कोल्ह्या, बिबट्या, माकड यासारखे प्राणी आपल्याला आढळून येतात. म्हणून आजही हे ठिकाण नैसर्गिक दृष्ट्या संपूर्ण असं म्हणून सुद्धा ओळखले जाते. गोंड समाजात या परिसराला धार्मिक व पवित्र स्थळ मानतो, त्यामुळेच ते निसर्गाचे सन्मान करतात. त्यामुळे येथे मानव आणि निसर्ग यांचे संतुलन टिकून राहिलेले आहे. कचारगड हे एक उत्तम उदाहरण आहे की सांस्कृतिक श्रद्धेमुळे पर्यावरणाचे रक्षण कसे होते. आज कचारगड हे ठिकाण पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ आणि ऐतिहासिक वारसा म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासन आणि स्थानिक संस्थांकडून येथे पर्यटन प्रोत्साहन दिले जाते. आजही कचारगड गोंड संस्कृती आणि निसर्ग यांचा संगम म्हणून जिवंत आहे. कचारगड हा केवळ गुहांचा समूह नाही, तर तो भारतीय आणि प्राचीन गोंड परंपरेचा जिवंत एक पुरावा आहे. हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या सोबत भौगोलिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचे आहे. या ठिकाणी चढताना आपल्याला 512 मीटर उंचीवर असलेल्या गुहेमध्ये प्रवेश करावा लागते आणि ते गुहा भारतातच नाही तर आशियामधली सगळ्यात मोठी नैसर्गिक गुफा म्हणून तिला ओळखले जाते. कड्यावरून पुढे गेल्यानंतर सुमारे 40 फूट रुंद असलेल्या एका मोठ्या गुफेचा तोंड दिसते. गुफेचा आकार बाहेरून पाहता येत नाही, पण गुफेत प्रवेश केल्यानंतर त्याचा आकार खरोखरच कळतो. याची रचना अंदाजे 25 फूट उंच, 60 फूट रुंद आणि 100 फूट लांब अशा प्रकारची आहे.
आणि या ठिकाणी एका छिद्रातून प्रकाशाचा किरण सतत गुहेमध्ये प्रवेश करतो. आजूबाजूच्या पर्वतांमध्ये लहान गुफा देखील आहेत आणि असे ठिकाण सुद्धा आहेत जे आपल्याला पर्यटनासाठी आकर्षित करतात. या ठिकाणी आल्यावर आपल्याला खरोखरीच जैवविविधतेचा एक महत्त्व कळते, कारण हे ठिकाण निसर्ग संपूर्ण आणि घनदाट जंगलांनी वसलेलं आहे. तर या ठिकाणी जैवविविधता एकदम पूर्णपणे सुदृढ आहे. जर या ठिकाणी तुम्हाला यायचे असेल तर मुंबई ते दुर्ग असलेला रेल्वे मार्ग, त्या मार्गाने तुम्ही येऊ शकता. तिथून सालेकशाला उतरून 10 किलोमीटर अंतरावर असलेलं आपलं कचारगड हे तुम्हाला दिसूनच जाईल. आणि तुम्ही जर भेट दिलं नसेल तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि निसर्गाचा आनंद घ्या.